मिनिट थांबा. ये बघा. चला दिवाळी तुला घेऊन कडगाव सर्कल मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काय सांगाल? कारगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, अमित साहेब, धीरज साहेब यांच्या नेतृत्वाखाली 100% जिल्हा परिषद येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. शक्तीपीठाचा विषय असेल, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, या निवडणुकीमध्ये कसं काय? शक्तीपीठाचं मागं आम्ही आंदोलन केलं मूळ दाखवल्याला, त्यावेळेस तो विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेला. शेतकऱ्यांचं मोजणी चालू आहे ना पुढं आणखी? नाही, शेतकऱ्याची मोजणी आता ज्यानं कोणी स्वतः होऊन मोजू देत असेल त्याला काय करू शकणार आहे? महापालिकेच्या पद्धतीने यश आला त्या पद्धतीने जिल्हा परिषदला राहील. हो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीकडे ग्रामीण मध्ये यश 100% यांच्या नेतृत्वाखाली येईल. काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर 100% काँग्रेस पक्षाची. भातांगडी सरकारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले, कशा पद्धतीची परिस्थिती आहे काय सांगा? कासारखेडा आणि भातांगडी ही माननीय विलासराव देशमुख साहेबांचा एक आवडता जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये आम्ही जिल्हा परिषदची मी लढवित आहे उमेदवारी. त्या उमेदवारीला मला माननीय दिलीपराव देशमुख साहेब, अमित देशमुख साहेब, धीरज देशमुख साहेब यांनी मला उमेदवारी दिली, त्यांचे मी पहिल्यापासून आभार मानतो. व या मतदारसंघातून आतापासून एक जर सोडलं तर आतापासून सगळे काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले आहेत. याच अपेक्षेनं मी लोकांसमोर जाऊन मी मुद्दे असतात या मतदारसंघामध्ये विकासाचे भरपूर काही मुद्दे आहेत. रस्ते, पाणी, गटार. त्या मागील 5 वर्षाच्या काळामध्ये काही झालेले नाही व्यवस्था, आणि मागील उमेदवार गेल्या 8-10 वर्षापासून बेपत्ता असल्यामुळं या आम्हाला निवडून येण्याबद्दल रोड, पाणी, लाईट आणि शेतकऱ्याचे प्रश्न आहे. शक्तीपीठाचा विषय आहे, शक्तीपीठाचा, रस्त्याचा विषय थोडे फार आम्ही या मतदारसंघामध्ये त्याचा पण विषय या मतदारसंघामध्ये रस्त्याचा विषय खूप गंभीर आहे, आणि शेत रस्ते वगैरे जनता दरबार घेऊन आम्ही त्या रस्त्याचा आम्ही सोडायचा प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळामध्ये दर महिन्याला आम्ही जनता दरबार भातांगडी जिल्हा परिषद मध्ये घेऊ. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कशा पद्धतीची परिस्थिती राहील? तांदूळजा जिल्हा परिषद मध्ये ओबीसी प्रवर्गाला हा मतदारसंघ जिल्हा परिषदला सुटलेला आहे, आणि तांदूळजा पंचायत समिती ही महिला ओपनला सुटलेली आहे, आणि गादोड पंचायत समिती ही ओपन पुरुषाला सुटलेली. आणि या जिल्हा परिषद मध्ये 100% काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी आहे. महापालिकेच्या पद्धतीने यश आलंय त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा जास्त काय ग्रामीण भागातले काय प्रश्न आहेत? कारण ही भाजपी सरकार एक थापाखोर सरकार आहे. या सरकारच्या काळामध्ये शेतकरी, शेतमजूर, आमचा युवक वर्ग, व्यापारी यांच्या वाट्याला निराशाशिवाय काही सुद्धा नाही. आणि शेतकऱ्याचे आणि युवकांचे तर एवढे बेकार हाल आहेत की सांगता सोय नाही. म्हणून यावेळेस परिवर्तन होईल, 100% परिवर्तन होणार. आणि आदरणीय अमित भैया, दिलीपरावजी देशमुख साहेब आणि धीरज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार ही 100% ठरवलेली लोक आहे. मी उमेश अमृतराव बेदरे, भातांगडी पंचायत समितीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाकडनं मी उमेदवारी भरलेली आहे. आणि मला विश्वास आहे की माझ्या पंचायत समितीच्या मतदारसंघातील व जिल्हा परिषदचे आम्ही तिघही लोकांना, आमच्या भागातील जनता ही आशीर्वाद देऊन आम्हाला विजय करते. काय मुद्दे असतात? विकास आणि लोकांच्या अडचणी. आता आमचा मतदारसंघ माझा नदीच्या काठावरचा मतदारसंघ. महापुरानं लोकांचं आतोनात नुकसान झालं, पण शासनानं जे जाहीर केलेली मदत आहे ती आणखीही खरडून गेलेल्या लोकांना ती मिळाली नाही. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करून लोकांना जो अन्याय झाला शासनाच्या किंवा निसर्गाच्या अवकृत्रीमुळे
तर त्यासाठी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू.